सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 25 मध्ये प्रवेश करत आहोत. गेली 24 सत्संगामध्ये आपण जीवाच्या अनुषंगाने चिंतन केलं. जीवाचा मायेच्या तमिविभागातून निघाल्यापासूनचा प्रवास, त्या प्रवासाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये निर्माण झालेली प्रवृत्ती, त्याला चिकटलेली अनादि अविद्या आणि त्या कारणाने त्याच्यामध्ये अनंत दोष जे आहे ते आपण बघितलं. आणि हा बघण्याचा उद्देश आपण आपल्याला ओळखणं, आपण आपल्याला समजणं, आणि म्हणून परमेश्वरांनी जीवाला जीव सांगितला. आता त्याचं आपण चिंतन किती करतो आणि त्या चिंतनातून, या दोषातून निघण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, यावरती आपण आपल्याला किती समजलो किंवा किती समजून घेतलं हे ठरेल. परमेश्वरांनी सांगितलेल्या या 4 पदार्थांपैकी जीव हा प्रथम पदार्थ आपण अभ्यासला. त्यावरती प्रश्नपत्रिका पण आपण सोडवून घेतली. त्या कारणाने पूर्ण सत्संगाचं आपलं चिंतन झालं. यासाठी खूप लोकांचा खूप असा प्रतिसाद लाभला. आणि इच्छा असेल तर किंवा आवड असेल तर सवड निघते, असं कर्मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि प्रयत्नार्थी परमेश्वर हे पण आपण बघितलं. आपल्याला प्रयत्न करावा लागणार आणि वेळ काढावा लागणार. त्या वेळेतून आपण हा धर्म, धार्मिकता समजून जर घेतली आणि त्या कृतीवर जर गेलो तरच परमेश्वर प्राप्ती शक्य आहे. अन्यथा सर्व काही असून सुद्धा आपल्याला काही जर मिळवता नाही आलं, ही सृष्टी जर शून्य झाली, तर त्या परमेश्वराच्या देण्याला काही उपयोग होत नाही आणि राहणार नाही. आणि म्हणून याचं आपण चिंतन खूप केलं पाहिजे. त्या चिंतनातून आपण आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून उभं केलं पाहिजे, प्रगतीस नेलं पाहिजे. खरं म्हणजे हा जीव, हा जो पदार्थ आहे, हा कितीही समजून घेतला आणि कितीही त्याचं चिंतन केलं तरी कमी होईल. परंतु आपल्याला जितकं प्राथमिक गरजेचं आहे त्या गरजेनुसार आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून, ब्रह्मविद्याशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक प्राथमिक स्वरूपाचं आपण चिंतन केलं. खरं ज्याला आवड असेल तो नक्कीच सत्संग ऐकतो, प्रतिक्रिया देतो. यात खूप सुंदर असे अनुभव मला आले. आणि वेळ, आवड असल्यानंतर वेळ कशी निघते किंवा वेळ कशी काढता येते याचा पण सुंदर अनुभव आला. कारण बऱ्याच लोकांशी जेव्हा चर्चा होते आपली, त्यावेळेस एकच कारण लोक पुढं करतात की आम्हाला वेळ नाही. खरं म्हणजे कशासाठी वेळ काढायचा आणि कशासाठी वेळ काढायचा नाही हे समजणं हीच खरी आध्यात्मिकता आहे. कारण आपण संसारासाठी, इतर गोष्टींसाठी आपल्याकडे खूप वेळ असतो, परंतु अध्यात्मासाठी वेळ नसतो. आणि अध्यात्मासाठी वेळ काढणं म्हणजे आपण आपल्यासाठी वेळ काढणं आहे. ही ज्याला कळेल, ज्याला समजेल, तो ह्या अध्यात्मात वेळ काढत असतो. कितीतरी लोक यासाठी वेळ काढतात, अभ्यास करतात, आणि अशा क्षेत्रातले लोक अभ्यास करतात, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आर्मीमध्ये म्हणजे मिलिटरीमध्ये असणारे काही उपदेशी आपले बांधव आहेत, त्यांच्या ड्युटीवर असताना सत्संग ऐकून किंवा काही पुस्तकं घेऊन अभ्यास करतात. यापेक्षा आपण इथं राहून आपल्याला वेळ नाही असं जर सांगणं, हे किती चुकीचं ठरू शकतं किंवा चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येईल. काही पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही आपले बांधव सर्व्हिस करतात. पोलीस किंवा मिलिटरीतल्या लोकांना वेळ अजिबात नसतो. त्यांचं डिसिप्लिन जरी सर्व असलं तरी नोकरीचा कोणत्याही प्रकारची वेळ ठरलेली नसल्या कारणाने त्यांना आपलं जीवन जगताना खूप अडचणी येतात. परंतु त्याच्यावरती मात करून देश सेवेचं हे व्रत घेतल्यानंतरही
आपल्याला दिलेला परमेश्वराचा बोध ते टिकवण्याचा प्रयत्न करतात, ती क्रिया वाढवण्याचा प्रयत्न करतात. ही खूप आनंददायी गोष्ट आहे. गेल्या महिन्यामध्ये एक आर्मीतले जवान, परमार्ग सेवक माननीय JP सोमनकर साहेब सुट्टीवर आल्यानंतर खास मला नाशिकला भेटायला आले होते. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. फक्त नावाला उद्देश, इच्छा असतानाही वेळ भेटत नव्हता, परंतु सत्संगाच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभरात कधीतरी वेळ काढून आम्ही सत्संग ऐकतो, त्याचं चिंतन करतो. त्याचा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. त्याचप्रमाणे औरंगाबाद निवासी मागच्या वेळेसही मी त्यांचं कौतुक केलं होतं, असे प्रदीप दादा, परमार्ग सेवक प्रदीप दादा. ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये सर्व्हिसला असूनही 2 ते 3 पिढीचे उपदेश असूनही अभ्यासला वेळ इच्छा असूनही देता येत नव्हता, परंतु सत्संगाच्या माध्यमातून एक आवड निर्माण झाली, काही मनातले प्रश्न दूर झाले. असे लोक अत्यंत बिजी असताना वेळ काढून अध्यात्माला देतात. ते खरं म्हणजे स्वतःसाठी देतात. त्यामुळे इतर लोकांनी कारण सांगून त्यापासून दूर जाणं हे अत्यंत चुकीचं आणि आपल्यासाठीच ते घातक ठरू शकतं. म्हणून ज्यावेळेस अध्यात्माला आपण वेळ देतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण आपल्याला वेळ देतो असं समजून जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी वेळ काढावा. खरं म्हणजे तुम्ही आता अभ्यास करताय, सूत्रपाठाचं वाचन करताय, लीळाचरित्राचं वाचन करताय आणि सत्संगाच्या माध्यमातून जे जे शक्य आहे त्याचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. लोकांच्या खूप अपेक्षा वाढतात, जबाबदारी त्याप्रमाणेच वाढते. परंतु ह्या सत्संगाचा एक अभ्यासक्रम मी ठरवलेला असल्यामुळं त्याच पद्धतीनं पुढं सरकत जाणं आणि आपली आध्यात्मिक प्रगती करणं हे गरजेचं आहे. अभ्यासाला सुरुवात केली की आपल्याला वाटतं की आपण हे करावं, आपण ते करावं, कोण काय सांगतं, परंतु स्टेप बाय स्टेप जाणं, कोणत्या प्रकारची घाई न करणं, हळूहळू प्रवास करत त्या ध्येयापर्यंत पोहोचणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर खूप लोक अभ्यासाला सुरुवात करतात आणि मधीच त्यांचा अभ्यास थांबून जातो. असं न होण्यासाठी आपल्याला अत्यंत स्टेप बाय स्टेप आपण जाण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वरांनी सांगितलेल्या 4 पदार्थापैकी पहिला पदार्थ आपण समजून घेतलाय, जाणून घेतलाय. आता अत्यंत महत्त्वाच्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण आज प्रवेश करत आहोत आणि तो टप्पा अत्यंत गरजेचा आहे. कारण ते समजलं तर आपल्या मनातला जो विकल्प आहे, आपल्या मनातला जो गैरसमज आहे किंवा आपल्या मनातला जी भीती आहे ही दूर होईल. ती दूर जोपर्यंत होत नाही, ती आपल्या मनात जोपर्यंत निघून जात नाही, तोपर्यंत या परमेश्वराच्या ध्येयापर्यंत, मुक्तीपर्यंत किंवा परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. हे टप्पे, जीव हा एक टप्पा आहे, तो टप्पा पार केल्यानंतर देवता हा टप्पा येतो. तो टप्पा समजून घेतल्यानंतर तो पार करून मग आपल्याला पुढच्या टप्प्यावरती प्रवेश करावा लागतो. एक एक टप्पे जसे पायरीनं आपण वरती चढत जातो तसं या अध्यात्मामधले या पायऱ्या आहेत आणि ह्या जर आपण समजून घेतल्या तर अध्यात्माचं जे ज्ञानाचं जे आपल्याला बाहू आपण निर्माण केलेलं आहे किंवा आपल्यामध्ये जी भीती, न्यूनगंड तयार झालेला आहे तो नक्कीच निघून जाण्यास मदत होईल. धर्म खूप सोपा आहे, परंतु समजून घेतला, जाणून घेतला तरच तो सोपा आहे. अन्यथा अज्ञानाने जर जाणण्याचा प्रयत्न केला, अज्ञानाने जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी धर्मासारखं दुसरं अवघड आणि मोठी गोष्ट नाही. धर्म हे आपण जीवन जगण्याची कला, एक नैसर्गिकरित्या आपलं जे आचार आहे, विचार प्रणाली ती झाली पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये ते उतरलं पाहिजे धर्म. आपण जीवन जगत असताना सकाळी उठतो, दात घासतो, आंघोळ करतो, अत्यंत नैसर्गिकपणे आपल्याला आठवण करून द्यायची गरज नसते की दात घासा, आज दात घासावं लागतील, आज आंघोळ करावं लागेल, आज आपल्याला टिफिन घेऊन जावं लागेल किंवा जेवणाच्या वेळेस आपल्याला जेवण करावं लागेल, झोपेच्या वेळेस झोप काढावं लागेल.
किंवा कामाच्या वेळेस आपल्याला काम करायचं हे सांगायची गरज नसते. ते नॅचरलपणे यंत्रवत आपलं दिवसभराचं रुटीन जसं चालू असतं तसं अध्यात्म हा विषय आपला नॅचरल नैसर्गिकपणे जेव्हा आपण तो सांभाळण्याचा प्रयत्न करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अध्यात्म समजलं आणि त्या अध्यात्मावरती आपण चालायला लागलो असं समजलं तर वावगं ठरू नये. परंतु अध्यात्म न समजून घेतल्यामुळं त्याचा अत्यंत न्यूनगंड आपल्या मनामध्ये, भीती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्या कारणाने आपल्याला अध्यात्म हा विषय काहीतरी वेगळा आहे, आपल्यापेक्षा काहीतरी दुसरी गोष्ट आहे असं आपण समजत असतो. परंतु आपण अध्यात्म आपल्या जीवनाचा एक भाग आहे, तो वेगळा समजू नये. जीवन जगत असताना आपल्याला जे जे करण्याची गरज आहे तिथं तिथं प्रत्येक ठिकाणी आपलं अध्यात्म आपल्याला उपयोगी पडत असतं. फक्त त्या पद्धतीनं आपण जर समजून घेतलं तर त्या अध्यात्माचा जेवढा उपयोग आपल्याला जीवन जगण्यासाठी होईल तेवढा कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही साधनाचा उपयोग जीवन जगण्यासाठी होऊ शकत नाही, हे माझा अनुभव सांगतो. आणि म्हणून तुम्ही जर समजून घेतलं त्या पद्धतीनं तर अत्यंत नैसर्गिकपणे अध्यात्म आपल्याला सोपा आणि सरळ वाटेल. परमेश्वराच्या या अध्यात्मामध्ये किंवा परमेश्वराच्या या भक्तीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा कोणत्या प्रकारचा लोड न घेता आपण नैसर्गिकपणे ती धार्मिकता आपण करू शकतो. परंतु धार्मिकतेची जे व्याख्या आहे ते आपल्या मनामध्ये समाजाच्या अनुषंगाने किंवा सामाजिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने आलेल्या असल्यामुळं आपण त्याला खोलवर जात नाही आणि ते वरवरचं जे आध्यात्मिक कर्मकांड असेल, विधी असेल, मंदिरात जाणं किंवा आणखीन काही काही जे बी आहे ते करणं म्हणजेच आपण अध्यात्म समजतो. परंतु जीव हा पदार्थ समजून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल का अध्यात्म हे अंतर्मनातला एक विषय आहे. आपल्या मनामध्ये बदल घडून आणणे, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये बदल घडून चांगल्यातली चांगली जी गोष्ट आहे ती आपल्या मनामध्ये संग्रहित करणे आणि ती संग्रहित झालेली गोष्ट आपण आपल्या जीवन जगण्यासाठी उपयोगी लावणे, इतका सोपा आणि सरळ गोष्ट आहे. अंतर्मन शुद्ध करणे, अंतर्विचार ब्रॉड करणे, मोठे करणे, बोल्ड करणे आणि त्या अनुषंगाने आपण जीवन जगणे, आपलं जीवन जगणे. परंतु आपण आपल्याकडनं बघता, आपल्या अंतर्मनात न डोकावता दुसरीकडे बघत असतो आणि त्या कारणानेच आपण अध्यात्म आपल्यापेक्षा वेगळं आपण समजत आलो. परंतु आपल्यापेक्षा अध्यात्म वेगळं नाही आहे. आपल्यामध्ये बदल घडून संत सामुग्रीची जी ताकद आपल्यामध्ये आहे त्यातली संत सामुग्री जी आहे ती जास्तीत जास्त वाढवणं, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून चांगल्यातलं चांगलं करण्याचा प्रयत्न करणं, ऊर्ध्वगतीचं जो प्रवास आहे तो निर्माण करणं, त्याची हॅबिट, त्याची सवय लावणं हेच अध्यात्म आहे. तर शास्त्रामध्ये सर्वच गोष्टीचं आपल्याला सुंदर असं तत्वज्ञान ऐकायला, वाचायला भेटतं. परंतु त्यात आपण डोकवलं पाहिजे, गेलं पाहिजे. चांगल्या माणसाची व्याख्या शास्त्रामध्ये खूप सुंदरपणे केलेली आहे. चांगला माणूस कोण किंवा वाईट माणूस कोण? आपण जर असा विचार केला तर वाईट माणूस म्हणजे त्यात काहीच चांगलं नाही आणि चांगला माणूस म्हणजे त्यात काहीच वाईट नाही. परंतु असं होऊ शकत नाही. प्रत्येक चांगल्या माणसामध्ये काहीतरी वाईट असतं, कोणत्या तरी वाईट माणसामध्ये, कितीही वाईट माणसामध्ये काहीतरी चांगलं असतं. म्हणून अध्यात्मामध्ये, शास्त्रामध्ये, तत्वज्ञानामध्ये प्रत्येक गोष्टी जशा व्याख्या केलेल्या आहे तसे चांगल्या माणसाची एक व्याख्या मी वाचली, ती मला खूप आवडली की ज्याच्यामध्ये कमीत कमी अवगुण आहे, म्हणजे कमीत कमी दोष आहे, याचा अर्थ जास्तीत जास्त गुण आहे, तो चांगला माणूस. सर्व गुणी संपन्न माणूस कधीच आपल्याला कुणीही भेटू शकत नाही. आणि वाईट माणसाची व्याख्या कमीत कमी गुण असणे म्हणजे जास्तीत जास्त अवगुण असणे, दोष असणे म्हणजे वाईट माणूस. आपल्याला चांगला माणूस बनण्यासाठी जास्तीत जास्त आपले गुण वाढवायचे आणि आपल्यामध्ये गुण वाढवायचे म्हटल्यानंतर जे आपल्यामध्ये आपण दोष वाचले, ऐकले, सत्संगाच्या माध्यमातून त्याचं चिंतन केलं, त्याचं परावर्तन त्याचं आपल्याला चांगल्यामध्ये किंवा ऊर्ध्वगतीमध्ये करावं लागेल. आणि ते नुसतं एका वेळेस गोड बोलून, एका वेळेस सत्यता ठेवून चालणार नाही. ती हॅबिट आपली झाली पाहिजे, ते आपलं जीवनमान झालं पाहिजे. आपलं नैसर्गिक जीवन जगण्यासाठी जे आपण जे जे करतो ते अध्यात्माशी निगडीत असलं पाहिजे. आणि म्हणून आंतरिक बदल, आंतरिक शुद्धता
हे खरं अध्यात्म आहे. हे जर आपण समजून घेतलं तर आपण काहीतरी वेगळं करायची गरज आहे असं वाटत नाही किंवा वाटणार नाही तुम्हाला. म्हणून आपल्यामध्ये आपण अध्यात्म जर निर्माण केलं तर तेच खरं अध्यात्माची परमेश्वराला अपेक्षा आहे. परंतु ही अपेक्षा आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या तत्वज्ञानातून या गोष्टी समजून घ्यावा लागेल, जाणून घ्यावा लागेल. आणि म्हणून पहिला टप्पा आपण अत्यंत सुंदरपणे समजून घेतला, त्याचं चिंतन तुम्ही केलं असेल, त्याचा अभ्यास तुम्ही करत आहात. तसंच दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे का ह्या टप्प्यामुळेच आपण अनंत जन्म अनंत सृष्ट्या आपल्या वाया गेलेल्या आहे. कारण ज्यावेळेस परमेश्वरांनी स्वतःचा आनंद देण्यासाठी त्यांना कृपा उपजली आणि त्यांनी शोधणी चालू केली, त्यावेळेस परमेश्वराला हे तत्वज्ञान परमेश्वराने हे तत्वज्ञान सर्व जीवाला पहिल्या मूळ सृष्टीत सांगितलं, दुसऱ्या सृष्टीत सांगितलं, तिसऱ्या सृष्टीत सांगितलं. आपली निवड केल्या अनुषंगाने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितल्यानंतरही आपल्या मनामध्ये देवतेविषयी विकल्प येतो की ह्या देवताच का परमेश्वर नाही. याचं कारण काय का कुठंतरी या देवतेमध्ये आणि परमेश्वरामध्ये साम्यता आपल्याला दिसली आणि त्या साम्यतेचं जे गोष्ट आहे ती जर आपण समजून घेतली तर तो आपला भ्रम होता, ते आपलं अज्ञान होतं, ते अन्यथा ज्ञान होतं. हे आपलं कुठंतरी क्लिअर होऊन जाईल आणि देवतेपासून 100% आपण तुटू. आज आपण परमेश्वर भक्ती करतोय, आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे, परमेश्वराचं नामस्मरण आपण करतोय, बाह्य अंगाने आपण परमेश्वराचे भक्त जरी दिसत असलो तरी जर खोलवर विचार केला तर आपण देवतेचे भक्त आहोत. कुठंतरी आपण त्या देवतेच्या ज्या कारण कार्य स्वरूप लक्षणामध्ये मोडत आहोत हे आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून दैवराटीमध्ये आपण आहोत हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला कधी निर्माण होईल की ज्यावेळेस जीव देवता आणि प्रपंच यापासून 100% आपण तुटू. आपल्या मानसिकेत तुटलं पाहिजे, वैचारिकेत तुटलं पाहिजे. बाह्य अंगाने आपण दिसत असलो की आम्ही देवतेची भक्ती करत नाही, प्रसाद खात नाही, कोणत्या मंदिरात जात नाही, परंतु दृष्टपर भक्ती जर करत असेल तर ती देवतेचीच भक्ती असल्या कारणाने त्यातून आपण बाहेर पडून अदृष्टपराकडे झुकणं, परमेश्वराच्या ह्या परमार्गात परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच आध्यात्मिक वासना ठेवणं, याला परमेश्वराचं भक्त आपण म्हणू शकतो. आणि म्हणून आपण या अनुषंगाने आपल्याला हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जर आपण परमेश्वराची भक्ती करतोय तरी आपण दृष्टपर का भक्ती करतोय. का हे दृष्टपर परमेश्वर देऊ शकत नाही का, देवताच देतात का, मग का देतात, तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण हे समजून घेऊ, जाणून घेऊ, त्यावेळेसच आपण त्या गोष्टीपासून दूर जाऊ किंवा आपल्या मनातून ती गोष्ट निघून जाईल. म्हणून देवता हा वर्ग आपल्याला आज समजून घ्यायचा आहे आणि आजच्या नंतर देवतेवरती आपण चिंतन करणार आहोत. जे जे गरजेचं आहे, जे जे प्राथमिक स्वरूपात आपल्याला माहिती असायला हवं ते आपण सत्संगामध्ये या चिंतनाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ज्याप्रमाणे गेली 24 सत्संग आपण जीवावर बोललो त्याचप्रमाणे देवतेवर सुद्धा 5-25 सत्संग होऊ शकतात. परंतु कंटिन्यू ते ऐकणं, त्याचं चिंतन करणं, त्या चिंतनातून ते आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीमध्ये सेव करणं ही आपली गरज आहे असं समजून त्याला जपणं हे गरजेचं आहे. ही चिंतन करणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण या गोष्टीला आज आपण सुरुवात करत आहोत. आपल्या या 4 पदार्थामध्ये दुसरा महत्त्वाचा अनादीचा पदार्थ म्हणजे देवता. जीव प्रपंच व परमेश्वराहून ही निराळी वस्तू आहे, वेगळी वस्तू आहे. देवता आपण वेगळा पदार्थ जरी मांडलेला असला तरी सूत्रपाठामध्ये परमेश्वराने अनेक ठिकाणी हा शब्द स्वतःविषयी म्हणजेच परमेश्वराविषयी वापरलेला आढळतो. त्यासाठी मात्र आपल्याला त्याचा प्रकरणवश संदर्भ लक्षात घेऊन जिथं तो वापरलेला आहे त्या अर्थाशी वाखाणून समजून घ्यावा लागेल. ते आपण उदाहरणार्थ काही सूत्रांमध्ये ते आपण घेणार आहोत. परंतु हा जो परमेश्वराने
कोणत्या भक्ताला ही देवतेची ओळख करून दिली आणि देवतेमध्ये माझ्यामध्ये कसा नेमका फरक आहे हा संदर्भ जर आपण आज समजून घेतला तर तो आपल्या लक्षात येईल. कारण अज्ञान आणि अन्यथा ज्ञानानेच आपण देवतेला आजपर्यंत परमेश्वर समजत आलो आणि आजही कितीतरी लोक जी देवतेची भक्ती करतात त्यांना देवता आणि परमेश्वरातला फरक न समजल्यामुळे त्या देवतेलाच ते परमेश्वर समजून सर्वशक्तिमान समजून त्यांचं भजन पूजन चाललेलं आहे. पण त्यांचा तो रॉंग नंबर आहे. हे ज्यावेळेस तुमच्यासारखं कोणीतरी जाऊन त्यांना समजून सांगेल आणि ते समजून सांगितल्यानंतर परमेश्वराची कृपा उपासल्यानंतर त्याला ते बोध देतील तेव्हाच ते कळेल. अन्यथा तो त्याच पद्धतीनं आपणही कधीतरी त्या अशाच पद्धतीनं भक्ती करत होतो. म्हणून देवता समजून घेणं आणि त्या देवतेपासून आपण दूर होणं हा आपला दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे जीवाचा जो टप्पा आहे, जीवाचा जो सत्संग आहे, तो मी सर्वात अवघड समजतो. कारण आपल्यामध्ये त्याला काहीतरी बदल करून घ्यायचा आहे, आपल्यावर त्याला प्रोसेस करायची, म्हणून आपण तो समजून घेतला. तसं देवतेच्या अनुषंगाने आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. तिथं प्रोसेस किंवा आपल्यासाठी कोणत्या प्रकारचा विषय नाही आहे. फक्त समजून जाणून घेतल्यानंतर त्यापासून आपण आपोआपच नैसर्गिकरित्या तुटतो की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा नाही आहे, जेव्हा आपण बघू समजून घेऊ तेव्हा आपोआपच आपण त्यापासून दूर जातो. परंतु समजून घेणं जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण देवता भक्ती करत जरी नसलो तर देवता भक्ती आपल्याला कधीच करायची नाही आहे आणि त्या भक्तीतून कोणत्याही प्रकारचा फायदा आपल्याला झाला नाही. परंतु कधीतरी आपण केलेली आहे आणि ती किती चुकीची आहे, किती भ्रमामध्ये आपण होतो हे समजून घेण्यासाठी हा जेवता पदार्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. एकदा दायंबा नावाचे जे भक्त होते ते परमेश्वराच्या भेटीला येतात, दर्शनाला येतात आणि त्याच वेळेस परमेश्वराचं भोग नारायणाच्या ठिकाणी अवस्थान असतं. त्यावेळी परमेश्वर विहरणाला जात असतात. त्यावेळेस दायंबा परमेश्वराकडे बघतात आणि तो भ्रम अज्ञान अन्यथा ज्ञानामुळे त्याच्या मनातच तो पुटपुटतो की आम्ही बरे, म्हणजे मी पण चांगला आहे, परमेश्वर पण चांगला आहे, मी पण सुंदर आहे, परमेश्वर पण सुंदर आहे, असं मनात त्याचा भाव निर्माण होतो. आणि परमेश्वराकडे बघून ते असे आडवे आडवे जातात. त्याला स्वतःमधला आणि परमेश्वरातला फरकच न कळाल्यामुळे त्याला वाटतं की मी म्हणजेच ते आणि ते म्हणजेच मी आहे. अशा अनुषंगाने अन्यथा ज्ञानामुळे तो वागायला सुरुवात करतो. तो परमेश्वराकडे येताना जाताना स्वतःलाच असं मिरवत यायचं. परमेश्वर जसे चालतात, जसे बसतात, जसे उठतात अशा पद्धतीने तो वागायचा. एकदा असंच करंज खेड्याला ते परमेश्वराच्या दर्शनाला येतात आणि त्यांना स्थिती होते. मग ते पाणी फोपळे आसनावर ठेवून परमेश्वराला दंडोत करतात. तर परमेश्वर त्यांना विचारतात तुम्ही का आले. तर परमेश्वरा ते म्हणतात जी गोसाव्यापासून सुखानंद होता असे म्हणून आलो. मग परमेश्वरांनी पाठीमागे जे वागलेलं असतं ते वक्त जे आहे ते परमेश्वर त्याच्या तोंडावरती काढतात. ते त्याला टोकतात का भोजा काही भोजा म्हणे, याते लेखी ना भोजा याते देखून ते आडवा आडवा जाय, भोजा काय भोजा आहे का म्हणे. तर दायंबा म्हणतात हे ते की. त्याच वेळेस परत परमेश्वर त्यांना सांगतात का भोजा काही भोजा श्री चांगदेवे याचा बोडवाचा जावई भोजा याते देखून सुरंग मिरवी म्हणे. तो परत म्हणतात जी ते हे ते की. परत परमेश्वर म्हणतात भोजा काही भोजा या ते देखोनी मोडीत मोडीत जाय म्हणे. तर तो परत म्हणतो जी हे ते की. असं परमेश्वर टोकतात तरी त्याच्या ते लक्षात येत नाही. परंतु स्थिती झाल्यामुळं हे तेच आहे असं समजून तो परमेश्वराला उत्तर देत असतो. असेच एकदा परत स्थिती होते त्यांना आणि पलीकडून ते अशी डुलत डुलत परमेश्वराकडे येत असतात. त्यावेळेस मात्र परमेश्वर परत त्यांना टोकतात की भोजा काही भोजा भोजे अशी आजीकाली माथा ब्रह्मांड लागत असे, तेल फुल लागत असे.
मग त्यावेळेस ते म्हणतात जी जी गोसाव्या ते प्रसादे, परमेश्वराच्या कृपा प्रसादाने. परत देव म्हणतात तैसे नवी की भोज्या, नगरे पुरे पाटणे सारिके. म्हणजे गाव आणि शहर सारखंच आहे म्हणे, त्या ती एकी पाटणीया आणि एकी त्या सारिकिया वाटणीया. त्यावेळेस दायमा म्हणतात जी जी एक थोर एक साने, एक मोठा आहे आणि एक लहान आहे. तुम्ही म्हणता सारखं पण तसं काही नाही आहे. परत देव अधिक स्पष्टीकरण करण्यासाठी किंवा त्यांना टोकण्यासाठी म्हणतात दूधही पांढरे आणि ताकही पांढरे. तर दायंबा म्हणतात जी जी दूध ते दूध, ताक ते ताक. परत देव म्हणतात सोनेही पिवळे आणि बेगडही पिवळे, काही सारिकी आहे. त्यावेळेस परत दायंबा म्हणतात सोने ते सोने, बेगड ते बेगड. देव परत उदाहरण देतात वाघूही लोहिया आणि पतंगही लोहिया. दायंबा म्हटले वाघू तो वाघ, पतंग तो पतंग. आणि यानंतर देव हे सोनं, दूध किंवा वाघ या संदर्भात स्पष्टीकरण देतात की पितळ काही घातल्या जळूनी जाय, सोने दाई घातल्या अनेक वाणी चढे, म्हणून सोने पितळ नव्हे की. पितळाच्या ठाई गंदी काळीमा कठीणपणा असे, परी वर्ण जाती जाणून काही सारिकेची. तसंच दूध आणि ताका संदर्भात सुद्धा देव त्यांचं स्पष्टीकरण करतात की दूध जरी, ताक जरी पांढरं असलं, दूध जरी पांढरं असलं, पण त्यातलं जे लक्षण आहे, त्यातलं जो घटक आहे तो वेगळा आहे. आणि या अनुषंगाने परमेश्वर प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण करत असताना ह्या गावातले माणसं किंवा खेड्यातले माणसं यातला फरक सांगतात. आणि त्या अनुषंगाने समजून सांगून ह्या दायंबांना उमट पण देतात. आणि तो उमट झाल्यानंतर मात्र ते स्थिती भंगते आणि ते कबूल करतात की हा जी तरी आंबाशी झाले ते नवेची. मग देव म्हणतात झाले होय, परी तुम्ही म्हणत असा ते नव्हे. आणि मग त्यावेळेस दायंबा विनंती करून देवाला सांगतात का जी जी तरी होय ते निरूपुजी. आणि मग सर्वज्ञ त्यावेळेस या दायंबांना निमित्त करून अन्यायवृत्ती सांगतात का कर्मविच्या देवता होती परी परमेश्वर नव्हे ती. ही अन्यायवृत्ती तुमची नक्कीच पाठ असेल, ती आपली पाठ असली पाहिजे. अष्टदिनी देवता आहे पण त्या परमेश्वर नाही. अंतराळीच्या देवता आहे त्या परमेश्वर नाही. स्वर्गीच्या देवता आहे पण त्या परमेश्वर नाही आहे. कैलास वैकुंठीच्या देवता आहे पण त्या परमेश्वर नाही आहे. शिराब्दीचा शेषशाही देवता आहे त्या पण त्या परमेश्वर नाही आहे. अष्टभैरव देवता आहे त्या पण परमेश्वर नाही. विश्वरूप देवता आहे त्या पण परमेश्वर नाही. चैतन्य देवता आहे त्या पण परमेश्वर नाही. तर परमेश्वर कोण आहे? तो चैतन्यापर परमेश्वर. आणि ते कोण आहे? तो देव श्री चक्रधरू सकळ जीवा ते रक्षिता उद्धरिता, असं स्पष्ट सांगितलं. असं निरूपण केल्यानंतर, खूप निरूपण केल्यानंतर दायंबांना बोध झाला. आणि मग मी जीव हा ईश्वर असा उमट झाल्यानंतरही परमेश्वर त्यांना हिरड्या बियाड्याचा दृष्टांत सांगतात का कुणी एक माता असते म्हणे, तिच्या मुलाला भूक लागते, परंतु भूक लागूनही मांदे पडिले असल्यामुळं त्याला जेवता येत नाही किंवा पचत नाही. आणि मग ती हिरड्या बियाड्याचा गुळला दे, काहीतरी औषध करते, मग त्याला भूक लागते म्हणे. ते मांदे झालेले ते फिटतं आणि मग स्तनपान देतात. तसे परमेश्वर म्हणतात जीवाशी आरती उपजून ज्ञान देते. एखाद्या जीवामध्ये जर त्याला बोध द्यायचा असेल तर ती आर्तता असली पाहिजे. ती आरती उपजून मग परमेश्वर म्हणतात आम्ही ज्ञान देत असतो. अशा पद्धतीने अन्यायवृत्ती दायंबाच्या निमित्ताने आपल्याला सांगितली. आणि यातून खूप सुंदर असं स्पष्टीकरण परमेश्वराने केलेलं आहे. दूध आणि ताक आपल्याला सफेदच दिसतंय. ज्यावेळेस 2 ग्लासमध्ये आपण ते बघू आपल्याला समजणार नाही की हे दूध आहे आणि हे ताक आहे. पण ज्यावेळेस आपण त्याचा आस्वाद घेऊ, त्याची टेस्ट घेऊ, त्याला जाणून घेऊ, समजून घेऊ, तेव्हा आपल्या लक्षात येईल का रे दूध हे आहे आणि ते ताक आहे.
त्याचं महत्त्व त्याच्या लक्षणांनी आपण ओळखू. तसंच सोनं पिवळं, बेगडं पिवळं, पितळही पिवळं, सोनं पिवळं, परंतु सोनं ते सोनं आहे हे परमेश्वराने या माध्यमातून आपल्याला समजून सांगितलंय. तसं देवता आणि परमेश्वर आपण पुढे गेल्यानंतर लक्षात येईल का नेमकं यातलं साम्य काय आहे, परंतु त्यामध्ये किती मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या माध्यमातूनच आपल्याला देवता ह्या लक्षात येतील. खरं म्हणजे चांगले या गोष्टीमध्ये अडकलेले. आपलं अवभाग्य परमेश्वराने बोध दिल्या कारणाने आपल्याला देवता आणि परमेश्वरातला फरक कळाला. पूजनीय माईंभट 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्र जाणून भास्कर शास्त्र सुद्धा जाणलेलं असतानाही त्यांना देवता आणि परमेश्वरातला फरक न समजल्यामुळे त्यांची भक्ती आपण वाचली आहे. ती लीळा आपल्याला डोमेग्राम येथील प्रथम भेटीमध्ये माईंभटांना जेव्हा भेट झाली माईंभटांची देवाची, ती लीळा आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु त्या लीळेमध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. आणि तीच गोष्ट ज्या पद्धतीने स्वामी श्री चक्रधरांनी माईंभटांना समजून सांगितली, तीच पद्धत आपण अन्य लोकांशी बोलताना जर वापरली तर खूप सोपं होऊन जातं. आपल्याला आपलं डोकं किंवा आपलं कोणत्या प्रकारची हुशारी निर्माण करण्याची गरजच नाही आहे. आपल्याला परमेश्वराने सर्व आयडिया आपल्याला देऊन टाकलेले आहे. ज्या माईंभटांना सर्व तत्वज्ञान, सर्व ज्ञान असताना सुद्धा यातला फरक माहीत नव्हता, तेव्हा स्वामींनी हत्तीचा दृष्टांत त्यांना सांगितला आणि ते जे अज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होतं, ते फेडलं. एक गाव असतं, त्या गावामध्ये हत्ती येतो आणि ते हत्ती बघण्यासाठी सारे लोक हत्ती आला म्हणून उत्सुकतेने जायला लागतात. तर गावामध्ये एक पार असतो, तिथं 6 आंधळे बसलेले असतात आणि या आंधळ्यांच्या कानावर जेव्हा पडतं की आपण हत्ती आलाय बघायला जावं, त्यांनाही उत्सुकता निर्माण होते आणि ते सुद्धा हत्ती बघायला जातात. मग आंधळे लोक हत्ती बघणार कशाने? स्पर्श ज्ञानाने. म्हणून एक आंधळा जातो, कानाला हात लावतो, येऊन बसतो. दुसरा आंधळा जातो, शेपटीला हात लावतो, येऊन बसतो. तिसरा आंधळा जातो, पायाला हात लावतो, येऊन बसतो. चौथा आंधळा जातो, पाठीला हात लावतो, येऊन बसतो. 5वा आंधळा पोटाला हात लावतो, येऊन बसतो. आणि 6वा आंधळा जो आहे तो सोंडेला हात लावतो आणि येऊन बसतो. तर सर्व अंगांनी, सर्व अवयवाला हात मनुष्य लावू शकत नाही. त्यातल्या त्यात ती आंधळा व्यक्ती म्हणजे तुलना केलेली अज्ञानी माणूस. पण ते जेव्हा येतात आणि चर्चा करायला सुरुवात करतात की आंधळा बघितला का, हत्ती बघितला का, ते आंधळे जेव्हा चर्चा करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना असं चर्चेतून मी हत्ती कसा बघितला आणि मला कसा समजला हे सांगण्याची त्यांच्यामध्ये चढाओढ निर्माण होते. ज्यांनी शेपटीला हात लावला तो आणि हत्ती खराट्यासारखा आहे, मी आत्ताच जाऊन बघून आलो. आता ज्यांनी खराट्यासारखा सांगितला त्यांनी शेपटीला हात लावलेला असल्या कारणाने त्याला तसा जाणवला, त्याला तसा समजला. परंतु ज्यांनी शेपटीला हातच लावला नाही तो कसा मान्य करत? ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणे हत्ती खांबासारखा आहे, तू खोटा बोलतोय. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे सुपासारखा आहे. ज्यांनी सोंडेला हात लावला तो म्हणे मुसळासारखा आहे हत्ती. ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती भिंतीसारखा आहे. ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती पोत्यासारखा आहे. वेगवेगळ्या अवयवाला हात लावल्यामुळे त्यांना वेगळं तत्वज्ञानच्या माध्यमातून त्यांना प्रकाशलं, समजलं. परंतु हत्ती तसा आहे का, हे यांची चर्चा, यांचं भांडण, यांचे वाद एक डोळस मनुष्य ऐकत असतो आणि मग तो त्यांना जाऊन विचारतो का तुम्ही का भांडताय. आणि मग ते कारण जेव्हा त्याला समजतं तेव्हा तो त्यांना समजून सांगतो का हत्तीचे हे एक एक अवयव आहे, हे सारे अवयव एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. या दृष्टांतातून परमेश्वरांनी पूजनीय माईंभटांना निमित्त करून सकळही जीवाला काय सांगितलंय की ह्या देवता ज्या आहे त्या एक एक शक्ती आहे आमच्या. या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती ते म्हणजे आम्ही आहोत, तो म्हणजे परमेश्वर आहे. परंतु या शक्तीच्या पलीकडे जाण्यासाठी या शक्ती आपल्याला समजून घ्याव्या लागतील. आणि अन्य लोकांना ह्या देवता न कळाल्यामुळंच अन्यथा ज्ञानात अडकून सारं आयुष्य ते त्या भक्तीत घालवतात.
आणि त्यांना भेटत काहीच नाही, पूर्णपणे आयुष्य त्यांचं कसं वाया जातं. हा जो जेवता पदार्थ आपण बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल, आणि तेव्हा लक्षात येईल का आपण किती भाग्यवान आहोत, आपण किती अनमोल आहोत, त्याची किंमतच होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण देवता पदार्थ अत्यंत शांततेने, अत्यंत जे प्राथमिक गरजेचं आहे ते आपण समजून घेणार आहोत. अन्य लोकांना तुम्ही जर हत्तीचं दृष्टांत सांगितलं तर त्यांच्या लक्षात येईल देवता आणि परमेश्वर कसे वेगळे आहेत, आणि त्या वेगळेपणातूनच आपली भक्ती कशी वेगळी आहे. आम्ही नेमकी भक्ती का करतो, कोणाची करतो, कशासाठी करतो, हे आपल्याला त्याला सांगता येईल. देवता पदार्थ समजून घेत असताना हा देवता पदार्थ काय आहे, हा सूत्रपाठाच्या माध्यमातून परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलं आहे, परंतु जेवढा गरजेचा आहे तेवढाच सांगितलेला आहे. अन्य वृत्तीमध्ये परमेश्वराने देवता आणि परमेश्वर हे शब्द स्पष्ट वापरलेले आढळतील. कर्मवीच्या देवता होती परी परमेश्वर नव्हती. कर्मवीच्या देवता आहेत पण त्या काही परमेश्वर नाही. म्हणजे इथं देवता हा शब्द हा देवतेलाच वापरलेला आहे, आणि परमेश्वर शब्द हा स्वतःला म्हणजे परमेश्वरालाच वापरलेला आहे, हे लक्षात येईल. परंतु अनेक सूत्रांमध्ये असंही लक्षात येतं की देवता हा शब्द देवतेलाच वापरलेला आहे, परमेश्वर हा शब्द परमेश्वरालाच वापरला आहे. पण काही अपवादात्मक सूत्रांमध्ये देवता हा शब्द स्वतःसाठीही सुद्धा परमेश्वराने वापरलेला दिसतो. त्याच्यात कन्फ्युजन न होता तिथला मग ते प्रकरण वश असेल, संदर्भ असेल त्या लीळेचा, त्या सूत्राचा, त्यानुसार आपल्याला ते समजून घ्यायचंय का इथं हा जो देवता शब्द वापरलेला आहे तो परमेश्वराने स्वतःसाठी वापरलेला, तो देवतेसाठी वापरलेला नाही. त्याच्यात कन्फ्युजन नको म्हणून आपण सुरुवातच तिथून करणार आहोत, कारण अन्यथा ज्ञानातून आपल्याला बाहेर पडायचंय. आपला समजून घेण्याचा उद्देशही तोच आहे. म्हणून अन्यवृत्तीमध्ये देवता शब्द जसा स्पष्ट वापरला तसा संहार प्रकरणामध्ये सुद्धा संहाराच्या 10व्या सूत्रामध्ये एकुनित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरेती, इथं जीवाला जीव शब्द वापरला, देवतेला देवता वापरला आणि परमेश्वराला परमेश्वर वापरला. इथं स्पष्ट आपल्याला लक्षात पण येतं. संहाराच्या 13व्या सूत्रामध्ये देवता स्वरूपी स्थिता होती. देवता हा जो वर्ग आहे, ज्यावेळेस संहार होतो तेव्हा त्या देवता आपल्या स्वरूपात जाऊन स्थिर होतात. म्हणजे देवता हा शब्द इथं देवतेलाच वापरलेला दिसतो. परत महावाक्यामध्ये सुद्धा 6व्या सूत्रामध्ये शक्ती शब्दे सकळे देवता, तर सकळे देवता हा शब्द देवतेलाच वापरलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आचार मालिकेतल्या 189व्या सूत्रामध्ये जी देवता परमेश्वर आणि प्रपंच हे जैसे असे तैसे जाणीजे, याच्यासाठी इथं सुद्धा देवता हा शब्द देवतेलाच वापरलेला आपल्याला लक्षात येतो. हे स्पष्ट झाल्यामुळे आपल्याला त्याच्यात कन्फ्युजन राहत नाही. परत विचाराच्या 45व्या सूत्रामध्ये जीव देवता आणि परमेश्वर यातला नेमका फरक सांगितण्यासाठी परमेश्वरांनी, आणि हा प्रश्न अगोदरच्या प्रश्नपत्रिकेत येऊन पण गेला की जीव देवता आणि परमेश्वर यातला नेमका फरक परमेश्वरांनी कोणता सांगितलेला आहे. नित्यबद्ध देवता, बद्धमुक्त जीव आणि नित्यमुक्त परमेश्वर. इथं देवता हा शब्द देवतेलाच वापरला आहे, परमेश्वरांनी स्वतःसाठी तो शब्द वापरलेला आहे परमेश्वर. विचाराच्या 211व्या सूत्रामध्ये जीव अर्जक देवता फळदात्री, इथं देवता हा शब्द देवतेलाच वापरलेला आपल्याला आढळतो. परत विचाराच्या 212व्या सूत्रामध्ये अनंत ब्रह्मांडे, अनंत देवता, अनंत जीव, अनंत परमेश्वर, हा सुद्धा अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊन गेला की जीव देवता परमेश्वर किती आहे, हे अनंत आहे, हे या सूत्रातून आपल्याला लक्षात येतं. विचार मालिकेच्या 165व्या सूत्रामध्ये सुद्धा जीव देवता सापेक्ष आणि परमेश्वर निरपेक्ष ही लीळा पण आपण अगोदरच्या सत्संगामध्ये ऐकलेली आहे. इथं देवता हा शब्द परमेश्वर आणि देवतेसाठीच वापरलेला आहे. विचार मालिकेमध्ये 166व्या सूत्रामध्ये सुद्धा परमेश्वर हे जीव देवता स्वाभिमानी आणि परमेश्वर निराभिमानी, या सूत्रांमध्ये परमेश्वराने देवता हा शब्द देवतांना उद्देशूनच वापरलेला आढळतो. परंतु क्वचित ठिकाणी, काही अपवादात ठिकाणी देवता हा शब्द परमेश्वराने स्वतःसाठी सुद्धा वापरलेला दिसतो. त्याच्यामुळं परमेश्वर जे सांगतात तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जो संदर्भ आहे
तो आपण जर लक्षात घेतलं तर त्याच्यात आपलं कन्फ्युजन राहणार नाही. खालील काही सूत्रामध्ये आपण बघू. आता उदाहरणार्थ विचाराच्या 18व्या सूत्रामध्ये सिद्धाच्या ठाई पश्यंती देवाच्या ठाई मध्यमा मनुष्याच्या ठाई वैखरी. इथं परमेश्वर देवता हा जो शब्द आहे तो परमेश्वरासाठी स्वतःसाठी त्यांनी वापरलेला आहे. विचाराच्या 106व्या सूत्रामध्ये देव कच्छ होती मच्छ होती देवामध्ये अवतरती नरामध्ये अवतरी तिरेच्या मध्ये अवतरती. नरामध्ये अवतरला साता देव वेडा होय पिसा होय मुका होय परी चालता बोलता देव तो दुर्लभ किंगा. या सूत्रामध्ये देव देव जो शब्द येतो तो देवता अनुषंगाने न येता तो परमेश्वर अनुषंगाने आलेला आहे. हे आपण लक्षात घेतलं तर आपल्या मनामधलं जे कन्फ्युजन आहे ते निघून जाईल. परत विचाराच्या 172व्या सूत्रामध्ये वस्तू संबंधित तिरेच्या योनी मोक्ष देवा आनंदू किंवा आस्तिपरीच्या सूत्रामध्ये देवता स्मरणे जो शब्द येतो देवता हृदयाशी आहे. हा जो देवता शब्द आहे हा परमेश्वराने स्वतःसाठी वापरलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. देवता देव म्हणजे देणारा, परंतु शक्तिरूपाने देवता हा शब्द आपल्याला समजावा म्हणून अन्यवृत्तीमध्ये देवता शब्द देवतेला वापरलेला. परंतु त्याच्यातलं जे मर्म आहे किंवा त्याच्यातलं जो गुणधर्म त्या गुणधर्माच्या अनुषंगाने परमेश्वराने तो देवता शब्द अशा अपवादात्मक सूत्रांमध्ये स्वतःसाठी वापरलेला आहे हे आपण लक्षात घ्यायचे. म्हणून याचा अर्थ देवता आणि परमेश्वर एक नाहीये, फक्त तो संदर्भ तो प्रसंग घेऊन परमेश्वराने तो शब्दचा वापर केलेला हे आपण लक्षात घ्यायचे. यासारख्या अनेक वचनांमध्ये देवता हा शब्द परमेश्वराने स्वतःला म्हणजेच परमेश्वराचा उद्देशून वापरलेला आहे. परंतु तो संदर्भ आपल्या लक्षात आल्यानंतर आपल्या मनामधला जो संभ्रम आहे तो दूर होईल. देवता ही वस्तू जीवाप्रमाणे एक म्हटली ती केवळ जातीत्वाने. जीव सुद्धा एकच आहे. जीव अनंत जरी असले तर जातीत्वाने जीव हा एकच आहे. आपण जे जीवाचे गुण दोष बघितले तर त्यात मी बसत नाही किंवा त्यात तुम्ही बसत नाही किंवा आणखीन XYZ एखादी व्यक्ती बसत नाही असं आपण म्हणू शकत नाही. कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमात त्या चौकटीमध्ये सर्वच जीव येतात. यात कोणीही वेगळा नाही. जीव स्वार्थी म्हटलं का मग मी स्वार्थी नाही आणि तो स्वार्थी आहे असं म्हणून चालत नाही. सर्व जीव स्वार्थी. तसं देवतेचं सुद्धा आहे. अनंत देवता जरी सांगितल्या त्या जातीत्वाने त्यांच्या कार्यकारण स्वरूप लक्षण जे आपण बघणार आहोत ते एकच आहे. ही देवता वेगळी ती देवता वेगळी. त्यांची जी कार्यकारण स्वरूप लक्षण आहे फक्त त्यांच्या स्वरूप मर्यादेमध्ये त्यांच्या पंचप्रकारामध्ये जो फरक आहे आणि त्यांना ज्या मर्यादा आहेत त्यांचं जे कार्य जे आहे ते आपण वेगळ्या पद्धतीनं समजून घेणार आहोत. परंतु देवता हा पदार्थ एक जरी म्हटला देवता जीव देवता असा शब्द वापरला म्हणजे देवता हा एक पदार्थ जरी म्हटला पण जातीत्वाने त्या वस्तूचा देवता अनेक आहेत म्हटले. जातीत्वाने एक परंतु अनंत देवता. अन्य ऋतूतून आपल्याला सर्व देवतांची ओळख होते. देवतांची संख्या अनंत सांगितलंय तर ते अनंत ब्रह्मांडाच्या अनुषंगाने. पण एका ब्रह्मांडातल्या देवतेची जी संख्या आहे 81 कोटी 1.25 देवता येतात. प्रत्येक ठिकाणी 81 कोटी 1.25 प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आणि 10वी चैतन्य माया ती सर्व ब्रह्मांडाला व्यापून असल्यामुळं ती प्रत्येक ठिकाणी असते. म्हणूनच 81 कोटी 1.25 देवता असं आपण म्हणतो. अनंत ब्रह्मांडे अनंत देवता अनंत जीव अनंत परमेश्वर यात ब्रह्मांड अनंत अनंत ब्रह्मांडातली जीव देवता ही अनंत. तर देवता हा शब्द जसा परमेश्वराने काही ठिकाणी स्वतःसाठी वापरला तसा देवता हा शब्द श्रीलिंगी आपल्याला आढळतो किंवा दिसतो. परंतु त्यामध्ये दोन्ही पुरुष आणि स्त्री देवता या दोघांचाही या शब्दात अंतर्भाव आहे हे आपण लक्षात घ्यायचंय. श्रीलिंगी हा याचा अर्थ सर्व देवता या स्त्रीलिंगीच असाव्यात असा संभ्रम होण्याची शक्यता आहे. परंतु तसं नाहीये. तर देवता हा शब्द स्त्रीलिंगी जरी वाटत असला तरी पुरुष आणि स्त्रीलिंगी दोन्ही अंतर्भाव त्यामध्ये येतो. तर देवतांची जी संख्या आहे एका ब्रह्मांडातली 81 कोटी 1.25 देवता आणि त्याच्यामध्ये 9 प्रकार येतात, 9 थोवे येतात, 9 टप्पे येतात. तर आपण अन्यवृत्तीमध्ये त्या गोष्टी बघितलेल्या आहेत परंतु आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर अन्यवृत्ती जर आपली पाठ असेल तर करुणीची देवता ही सर्वात खालची देवता आहे आणि चैतन्य देवता ही सर्वात वरची देवता आहे.
खालून वरपर्यंत तो टप्पा परमेश्वराने आपल्याला समजून सांगितलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपण पण समजून घेणार आहोत. सर्वात खालची देवता जी आहे करभूमीच्या देवता, आणि त्याची जी स्वरूप मर्यादा आहे ती 500 योजन. स्वरूप मर्यादा म्हणजे तिचं काम करण्याचं जी अधिकार आहे, काम करण्याचा जो आडाखा आहे, जो एरिया आहे, त्याला स्वरूप मर्यादा म्हणतात. तर ते 500 योजन. तर मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं की 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. तर 12 गुणिले 500 जर केले तर 12 पंचे 60 म्हणजे 6000 किलोमीटर म्हणजे व्यास. आणि ही जी कर्मभूमी आहे, पुढे आता आपण बघणार आहोत, पण ही कर्मभूमी म्हणजे भारतालाच कर्मभूमी म्हटलं गेलेलं आहे. हिमासेतूमध्ये असलेलं जे भारत आहे त्याला कर्मभूमी म्हटलं गेलं. आणि ह्या कर्मभूमीची जी योजन अनुषंगाने जर घेतलं तर 500 योजन तिची स्वरूप मर्यादा आहे. आणि त्या देवतेंची संख्या आहे 13 कोटी. आता या स्वरूप मर्यादा कशा वाढत जाणार हे सर्व आपण पुढे बघणार आहोत. परंतु कर्मभूमीच्या देवतेपेक्षा पुढची जी देवता आहे तिची स्वरूप मर्यादा ही 10 पटीनं वाढत असते. मग आपल्याला ते सोपं होऊन जाईल. आणि 10 पटीनं जरी वाढत असली तरी वरची देवता ही खालच्या देवतेला व्यापून असते. म्हणून कोणतीही सुरुवात कर्मभूमीपासून सुरुवात होते. कर्मभूमीमध्ये सर्व देवता असतात, परंतु कर्मभूमीच्या स्वरूप मर्यादा 500 योजनेची स्वरूप मर्यादा संपल्यानंतर वरच्या देवतेच्या भागामध्ये मात्र कर्मभूमीची देवता कार्यरत राहत नाही, काम करत नाही. म्हणून भारत हा जो शब्द आहे किंवा भारत हा जो देश आहे असं आपण जर घेतलं तर ती कर्मभूमी आहे. आणि त्या कर्मभूमीमध्ये सर्व देवता कार्यरत राहतात, सर्व व्यापक आहे इथं. आणि म्हणून ती महासत्ता होऊ शकते, महासत्ता असू शकते. अध्यात्माच्या अनुषंगाने जर बघितलं तर भारत देशाला कोणीही जिंकू शकत नाही किंवा भारत देशाला कोणी संपुष्टात आणू शकत नाही. का तर सर्व देवतेची इथं शक्ती कार्यरत आहे. पुढील जे देवता आहे अष्टदेवी देवता. तर या अष्टदेवी देवता त्यांची जी स्वरूप मर्यादा आहे 5000 योजन म्हणजे 500च्या 10 पट जर केलं तर 5000 योजन. 5000 गुणिले 12 केलं तर त्याची स्वरूप मर्यादा होती. आणि ही स्वरूप मर्यादा कर्मभूमीच्या मध्यभागापासून सुरुवात होते तर त्या 5000 योजनापर्यंत. त्याची ही देवतींची संख्या आहे 13 कोटी. आता याच्यामध्ये निम्म्या स्त्री देवता, निम्म्या पुरुष देवता अशा पद्धतीने विभागलेल्या आहेत. त्याच्या पुढची देवता आहे अंतराळीच्या देवता. ते 10 पटीनं वाढवलं तर 50,000 योजन होतं. त्यांची बी संख्या आहे 13 कोटी. त्याच्याही पुढचा जी देवता आहे स्वर्गीच्या देवता. 10 पट वाढल्यानंतर 50,000च्या 10 पट म्हणजे 5 लाख होतात. 5 लाख योजन या स्वर्गीच्या देवतेची स्वरूप मर्यादा आहे. त्यांची संख्या आहे 33 कोटी. अन्य लोकांमध्ये 33 कोटी आकडा जो आहे तो फिक्स असतो. देवता 33 कोटी, देवता 33 कोटी. पण त्या फक्त स्वर्गीच्या देवता आहेत. त्यांना बाकीच्या देवताच माहीत नाही, थुवे पण माहीत नाही. पूर्ण अंगाने फक्त आपल्यालाच हे तत्वज्ञान माहिती आहे. आणि त्या 33 कोटी देवतेलाच ते देवता समजतात. मात्र की त्या देवतेपासूनच ते कितीतरी दूर आहे. त्यांना देवताच अगोदर समजून घ्यावा लागते, त्याच्यानंतर परमेश्वर. आपण आता सर्व देवता समजून घेऊन मग पुढे आपण सरकलेलो. आपला टप्पा पुढचा आहे. त्यानंतरचा जो टप्पा आहे 5वा सत्य कैलास वैकुंठ देवता. त्यांची स्वरूप मर्यादा आहे 50 लाख योजन. 5 लाखाच्या 10 पट केलं 50 लाख. आणि त्यांची देवतेची संख्या आहे 9 कोटी. त्याच्या पुढची जी देवता आहे शिराबीच्या देवता. त्याची स्वरूप मर्यादा आहे 5 कोटी योजन. आणि त्या आहे 1.25 लाख. त्यांची संख्या आहे देवतेची 1.25 लाख, 1,25,000. त्याच्या पुढची देवता आहे 7वा जो थोवा आहे अष्टभैरव देवता. त्याच्यामध्ये देवतांची स्वरूप मर्यादा आहे 50 कोटी. आणि त्यांची देवतेची संख्या आहे 8. आता वरच्या ज्या देवता आहे मोठ्या संख्येत त्याच्यात स्त्री आणि पुरुष असा भाग येतो. परंतु याच्यामध्ये काही थोवे जे आहे ते अपवादात्मक आहे, ते आपण नंतर बघणार आहोत. त्याच्यामध्ये स्त्री देवता नाहीये. त्याच्यानंतर 8वा जो भाग आहे तो विश्वदेवता. या विश्वदेवतेची स्वरूप मर्यादा आहे 500 कोटी. आणि त्यांची देवतेची संख्या आहे 1. आणि ह्याच विश्वदेवतेच्या अनुषंगाने
आपण सृष्टी जी व्यक्त सृष्टी म्हणतो त्या अनुषंगाने आपण घेत असतो ते पुढे येणार आहे. व्यक्त सृष्टी, अव्यक्त सृष्टी. त्यानंतर शेवटची 9वी टप्प्यातली जी देवता आहे ती माया म्हणजे चैतन्य देवता. त्याची जी स्वरूप मर्यादा आहे ती ह्या 10 पटीमध्ये बसत नाही. करुणीच्या देवतेपासून तर विश्वदेवतेपर्यंत आपण 10 पट वाढवत जाऊ शकतो. परंतु माया, चैतन्य माया ही जी देवता आहे सर्वात मोठी देवता आहे, हिला परमेश्वराची प्रिय म्हटलं आपण तरी चालेल. तर ती देवता ह्या 10 पटीत बसत नाही. तिची स्वरूप मर्यादा आहे अनंत पट. कारण ह्या बाकीच्या सर्व देवतेंची जी स्वरूप मर्यादा आहे ही एका ब्रह्मांडामध्ये त्या व्यापून आहे. परंतु चैतन्य माया देवता ही अनंत ब्रह्मांडाला एकच आहे. त्याच्यामुळे तिची जी स्वरूप मर्यादा आहे ती अनंत पट आहे. सर्व ब्रह्मांडाला ती व्यापलेली नाही. ह्या अनंत पट असलेल्या चैतन्य मायेच्याही पलीकडे तो परमेश्वर आहे. म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हे 9 थोवे पार करावं लागतील. या 9 थोव्यातून आपल्याला तुटावं लागेल, निघावं लागेल. तेव्हा तो परमेश्वर आपल्याला दिसेल, कळेल, समजेल किंवा प्राप्त होईल. आता ही ढोबळमानाने आपण ही देवता कोणत्या, त्याचे नाव कोणते, त्याचे स्वरूप मर्यादा आणि त्याची संख्या आपण बघितली. यांची बेरीज केली का मग ती 81 कोटी 1,00,10 देवता येतात. आता ही स्वरूप मर्यादेची जी वाढ असते प्रत्येक देवतेच्या स्वरूप मर्यादेत 10 पटींनी वाढ होत असते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कर्मभूमीपासून ते विश्वपर्यंतच्या ह्या ज्या देवता आहेत ह्या 10 पटींनी चढत चढत स्वरूप मर्यादा वाढत जात असते. यात मात्र चैतन्य देवता ही अपवाद आहे. हे आपण लक्षात घ्या. कारण ती 10 पटीत माया देवता बसत नाही. माया देवता ह्या अनंत ब्रह्मांडाला व्यापलेली असल्या कारणाने तिची स्वरूप मर्यादा ही अनंत पटच येते. आता याच्यामध्ये देवतेमध्ये उच्च निचादी क्रम पण असतो. थोय परत्वे म्हणजे खालची देवता ही नीच, वरची देवता ही उच्च, वरची. त्या अनुषंगाने ह्या थोयाला आपण समजून घेऊ शकतो. करुणीची देवता नीच, त्याच्यावरची देवता जी आहे अष्टदेवी देवता ती उच्च त्याच्यापेक्षा. पण अष्टदेवीच्या देवतेच्या वरती उच्च देवता आहे ती अंतराळाची, तिच्यासाठी ती अष्टदेवी देवता नीच झाली. परंतु या थोव्या परते सुद्धा उच्च नीचपणा असतो. परंतु त्याला काही थोवे अपवाद आहे हे आपण समजून घेणार आहोत. देवतांच्या वरील थोव्यामध्ये जे आपण आतापर्यंत बघितले 9 थोवे त्याच्यामध्ये उच्च निचादी क्रम आहे. आणि परमेश्वराने विचार मालिकेतल्या 93 सूत्रामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला दिलेले. देवता एकी उच्चा एकी नीचा. म्हणजे काही देवता, एक देवता उच्च असते, एक देवता नीच असते. म्हणजे नीच या शब्दाचा अर्थ खाली, उच्च या शब्दाचा अर्थ वरती. परंतु माया ही सर्वात उच्च देवता. विश्वदेवता मायापेक्षा नीच, विश्वपेक्षा अष्टभैरव देवता नीच. उलटा जर आपण केलं तर चैतन्य मायाच्या खालची विश्व, विश्वच्या खालची अष्टभैरव, अष्टभैरवाच्या खालची शिराब्दीच्या देवता, शिराब्दीच्या खालची सत्य कैलास वैकुंठ देवता, तिच्या खालची स्वर्गीच्या देवता, तिच्या खाली अंतराळीच्या देवता, तिच्या खाली अष्टदेवी देवता आणि सर्वात खाली करवणीची देवता. म्हणजे अन्यायवृत्ती जी आहे ती उलटी केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल का कोणती उच्च आहे आणि कोणत्या नीच आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. याचा अर्थ काय की सर्वात उच्च देवता जी आहे चैतन्य माया आहे आणि सर्वात नीच देवता जी आहे ती करवणीच्या देवता आहे. सर्वात खालची देवता करवणीची, सर्वात उच्च देवता, सर्वात मोठी देवता ही चैतन्य माया आहे. या देवतांमध्ये नीच उच्चादी जो क्रम असतो तो थोडे परत्वे पण आहे. परंतु प्रत्येक थोव्यात स्वतंत्रपणे उच्चादी निचादी क्रम आहेत. पण एका थोव्यात प्रमुख देवता, बाकी नीच देवता, अशा प्रकारे प्रत्येक थोयपरते सुद्धा उच्च निचादी क्रम आहे म्हटले. जसं आपण आपल्या घरामध्ये सर्व लोक आहे, आपलेच आहे, परंतु एक मुख्य असतो किंवा काम करत असताना ठिकाणी सुद्धा शिस्त नाही. प्रत्येकाला ते कामं असतात, प्रत्येक जण नोकरच असतो. परंतु त्याच्यामध्ये बी एक मॅनेजर, एक सेल्स मॅनेजर, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे हुद्दे असतात. म्हणजे उच्च निचादी जो क्रम असतो तो याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसेल. यात उच्च निचादी क्रमामध्ये 2 अपवाद थोवे आहे. त्याच्यामध्ये सर्व देवता ह्या समान असतात. उच्च निचादी क्रम असं कोणत्या प्रकारे आपल्याला त्यांना म्हणता येत नाही. तर ते कोणते जे थोवे आहे विचार मालिकेतल्या 93 सूत्रामध्ये देवता एकी उच्चा एकी नीचा
पहिली 8 ऐली तिन्ही समानाची. यात पहिलीकडचे म्हणजे अष्टभैरव. पहिलीकडचे 8 भैरव हे सर्व सारखेच. त्याच्यामध्ये कोणता भैरव उंच आहे कोणता नीच आहे असं म्हणता येत नाही, वर खाली. त्यांचे सर्व जी अधिकार जे आहे ते समानतेचे असल्यामुळं परमेश्वराने त्यांना सांगितले की ऐली तिन्ही समानाची. पहिली 8 ही समानच. आणि अष्टभैरवातील देवता या सारख्याच योग्यतेच्या आहेत. तसेच ऐलीकडचे म्हणजे सत्य, कैलास, वैकुंठ. सत्य, कैलास, वैकुंठाच्या देवता ज्या आहे तर त्या थोव्यामध्ये हरी, हर आणि ब्रह्मा हेही सारख्याच योग्यतेचे आहेत. अर्थात यात उच्च नीचादी क्रमे नाहीत. म्हणजे 2 ज्या थोव्या आहेत त्या थोव्यामध्ये अंतर्भूत उच्च नीचादी क्रम नाही. साऱ्या देवता या समान अधिकाराच्या समान योग्यतेच्या आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे थोवे आहे देवतेचे त्याच्यामध्ये अंतर्भूत उच्च नीचादी क्रम असतो. ते आपण पुढे बघणार आहोत. का काही मुख्य देवता आहे आणि बाकीच्या मग त्या उपदेवता आहे. या व्यतिरिक्त ज्या देवता आहे त्यांची स्वरूप मर्यादा जी आहे, देवतांची जी मर्यादा आहे सांगितलेल्या प्रमाणे असून थोवे परत्वे सांगितलेली स्वरूप मर्यादा ही सर्वांसाठी सारखीच असते. यात कुठलाही बदल कधीही होत नाही. म्हणजे काय तर करुणेची देवता जी 500 योजन आहे ती कायमस्वरूपी तिची स्वरूप मर्यादा ही 500 योजनच राहणार. कधीतरी त्यांना वाटलं का चला आपण स्वरूप मर्यादा वाढवून घेऊ, आपली मागच्या सृष्टीत 500 होती आता पुढच्या सृष्टीत थोडीशी 600 करून घेऊ, असं होत नाही. परमेश्वराने सृष्टी निर्माण केल्यापासून आणि ही सृष्टी असेपर्यंत त्यांची स्वरूप मर्यादा ही 500 योजनच होती. आजही 500 योजनच आहे आणि पुढेही कायमस्वरूपी 500 योजनच त्यांची स्वरूप मर्यादा राहणार आहे. यात कुठलाही बदल कोणत्याही देवतेच्या अनुषंगाने होत नाही. अपवादात सुद्धा या गोष्टीमध्ये बदल होत नाही, लक्षात घ्या. उदाहरण आपण समजून घेतलं असेल तर करुभूमीतील 13 कोटी देवतांची जी संख्या आहे ती 13 कोटी जरी असली तरी सर्व देवतांची स्वरूप मर्यादा ही जी आहे ही सारखीच आहे. म्हणजे 500 योजनच आहे, यात कोणताही बदल होत नाही. म्हणजे करुभूमीच्या सर्व देवतांची स्वरूप मर्यादा ही 500 योजन आहे. पुढे त्याच्यात जाऊन आपण काही मुख्य देवता बघणार आहोत. मग त्या मुख्य देवतेची स्वरूप मर्यादा थोडी वाढलेली असेल अशी आपल्याला शंका येऊ शकते. परंतु करुभूमीच्या देवतेमध्ये कोणी मुख्य अंतर्भूत जर असेल अनुषंगिक जरी असेल तरी त्यांची स्वरूप मर्यादा मात्र ही 500 योजनच असतात. त्या कधीही कोणत्याही पद्धतीत त्या वाढत नाही. ना परमेश्वर वाढवत ना त्यांच्या मनात इच्छा असूनही वाढल्या जात. म्हणून या स्वरूप मर्यादेमधला जो भाग आहे हा जर आपण समजून घेतला तर तो खूप सोपा होऊन जाईल. आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल का ह्या नित्यबद्ध देवता या कशा आहेत. या स्वरूप मर्यादेमध्ये 10 पटीनं वाढ होत असते. करुणेच्या देवतेपासून विश्वदेवतेपर्यंत ही वाढ आपल्याला 10 पटीनं वाढवत वाढवत जाऊन नेता येते. परंतु ह्या स्वरूप मर्यादेच्या 10 पटीमध्ये चैतन्य देवता येत नाही. चैतन्य देवता अनंत ब्रह्मांडाला व्यापून असल्या कारणाने तिची जी स्वरूप मर्यादा ती अनंतपट आहे हे आपण लक्षात घ्या. ही स्वरूप मर्यादेचं जसं आहे तसंच देवतेमध्ये पंचप्रकार आहे आणि ह्या पंचप्रकाराच्या अनुषंगानेच आपल्यामध्ये प्रथम अन्यथा ज्ञान उपजलं. कारण ह्या देवतेकडे जे पंचप्रकरण आहे तेच पंचप्रकार परमेश्वरामध्ये पण आहे. पण देवतेच्या पंचप्रकारामध्ये कितीतरी मर्यादा आपल्याला अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल. आणि परमेश्वराकडचे जे पंचप्रकार आहे ते अमर्याद आहे, त्याला कोणत्या प्रकारच्या मर्यादा नाही. परंतु ते सारखंच साम्यच आपल्याला दिसत असल्यामुळं आपल्याला त्यावेळेस कन्फ्युजन झालं. आणि म्हणून सर्वात प्रथम आपण विकल्पाचा जो विचार केला तो की ह्या देवताच परमेश्वर का नाही, किंवा पिंडस्थाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये ते आपण पुढं येणारच आहोत ज्या देवतेचं कार्य चालतं त्या पिंडस्थाला सुद्धा आपण देवता समजलो किंवा परमेश्वर समजलो आणि मीच का परमेश्वर नाही असं अन्यथा ज्ञान उपजल्यामुळेच आपण प्रथम दुःखात गेलो. तर याच्यामध्ये ह्या पंचप्रकाराच्या अनुषंगाने आपल्यामध्ये त्यावेळेस कन्फ्युजन झालं. समजून न घेतल्यामुळे, जाणून न घेतल्यामुळं आपण परमेश्वरालाच देवता समजलो, देवतेलाच परमेश्वर समजलो, स्वतःलाच परमेश्वर समजलो
आणि म्हणून आपण परमेश्वराला आजपर्यंत प्राप्त होऊ शकलो नाही. म्हणून ह्या देवतेपासून तुटण्यासाठी देवतेमध्ये असलेले जे पंचप्रकार आहे आणि परमेश्वरामध्ये असलेले जे पंचप्रकार आहे किंवा देवतेची स्वरूप मर्यादा किंवा परमेश्वराच्या स्वरूप मर्यादा यातला नेमका फरक आपल्याला जर समजला तर आपण नक्कीच या देवतेपासून तुटून जाऊ. नक्कीच आपल्या मनामध्ये जो न्यूनगंड किंवा गैरसमज किंवा अन्यथा ज्ञान या देवतेविषयी उपजलेलं आहे किंवा स्वतःविषयी उपजलेलं आहे ते पूर्णपणे पुसल्या जाऊ आणि परमेश्वर प्राप्तीच्या या रस्त्यावरती आपण चालायला सुरुवात करू. आजच्या या सत्संगामध्ये आपण देवतेच्या अनुषंगाने ढोबळमानाने आपण सुरुवात केलेली आहे. देवता वर्ग तसा समजून घ्यायला खूप सोपा आहे, परंतु तो समजून घेतल्यानंतर सुद्धा त्याच्यापासून तुटणं मात्र खूप अवघड आहे. आणि म्हणून ज्याला समजला देवता वर्ग तोच तुटू शकतो देवतेपासून. म्हणून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोपा जरी असला तरी तो आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये तो पक्का करणं, सेव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. देवतेकडं पंचप्रकार आहे: ज्ञान, सुख, सामर्थ्य व ऐश्वर व प्रकाश. तसंच परमेश्वराकडे सुद्धा ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश हे येतात. देवतेमध्ये सुद्धा आहे ते पंचप्रकार. पुढच्या वेळेस आपण किती पटीने वाढता देवतेचे, त्या देवतेच्या ठिकाणी असलेलं ज्ञान म्हणजे काय, सुख म्हणजे काय, सामर्थ्य म्हणजे काय, ऐश्वर म्हणजे काय, प्रकाश म्हणजे काय हे आपण पुढं बघणार आहोत. आणि ते बघितल्यानंतर त्यातली मर्यादा, त्यातला फोलपणा आपल्याला लक्षात येईल. त्याच अनुषंगाने परमेश्वराच्या ठिकाणचं असलेलं ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश तितकेच अमर्याद आहे ते आपल्याला लक्षात येईल. आणि त्याच अनुषंगाने आपण तुलनात्मक अभ्यास करू की देवतेमध्ये जे आहे ते जीवामध्ये काय आहे, जीव आणि देवतेमधलं साम्य काय आहे, जीव आणि देवते व्यतिरिक्त परमेश्वर काय आहे हे आपल्याला समजून येईल, लक्षात येईल. आपण आजपासून ह्या देवता वर्गाला सुरुवात करत आहोत. तुम्ही देवता वर्ग अभ्यासलेला असेल किंवा देवतेच्या अनुषंगाने सूत्रपाठ वाचत असताना कोणते सूत्र येतात ते जर बाजूला काढले तर तुमच्या ते अभ्यास करण्यासाठी किंवा समजण्यासाठी खूप सोपं होऊन जाईल. याचं चिंतन करा, याच्या प्रतिक्रिया नक्की द्या. काही प्रश्न असतील देवतेच्या संदर्भात, म्हणजे या सत्संग जो चाललाय त्या संदर्भात जर प्रश्न विचारले तर त्याच्यावरती स्पष्टीकरण करणं सोपं होऊन जातं. आज आता देवतेचा सत्संग चालू आहे आणि तुम्ही वेगळाच प्रश्न उपस्थित केला तर ते उत्तर द्यायला सत्संगामध्ये अवघड होऊन जातं. मी तरी प्रयत्न करत असतो त्या अनुषंगाने, देवता वर्गाच्या अनुषंगाने तुमचं चिंतन, त्या चिंतनातून निघालेले प्रश्न नक्की कळवा. धन्यवाद. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.